प्रमाणात आम्ही आयज पेडणे तालुक्यातले 2 मतदारसंघ जसं आमचा काँग्रेस पक्षाबरोबर अलायन्साची बोलणी चालू असते, अजूनही चालू असत, पण आज मुहूर्त बरो असल्या कारणात आम्ही नॉमिनेशन फायलिंग करून दवरला, कारण फाल्यां परत लास्ट डे आसा. सो आम्ही धारगळ मतदारसंघ आणि मोर्जी मतदारसंघ म्हणून अशा आम्ही 2 मतदारसंघांत आयज उमेदवारी दाखल केल्या. धारगळचो आमचो उमेदवार आमचो अनिकेत साळगांवकर आणि मोर्जीची उमेदवार आमची शिल्पा मामल, अशा दोगांयचो आम्ही आता नॉमिनेशन फायलिंग केला. संपूर्ण गोंयभर आम्ही काँग्रेसी बरोबर अलायन्स करताना आम्ही 8 सिटांचो आमचो हें आसा तेंचे कडेन, ज्या 50 सिटांसून 8 सिटांनी आमी तेंचे कडेन मागणी दवरलेली. तशें दक्षिण आनी उत्तरेकसून आमी 5 लढयतो आणि पेडण्यासून आमी 2. हे 2 मी तुमच्या समोर आता. पण हे तिकेटी दिवपाक काँग्रेसी बरोबर तुम्ही आता बोलणी करता, लेट कितें जाता, म्हणजे तिकेटी केव्हा दिवप? खरं म्हणशीत जाल्यार हे जावपाक जायना. आमी सादारण 2-3 म्हयन्या पयलीं सुद्दां तुमच्याच माध्यमांतल्यान म्हटलां ना की तांकां खबर आसा जावपाक जाय आसता. हय, डेफिनेटली पार्टी चीफ विजय सरदेसाय हो अजूनही थंय तेंच्यांनी आतां तेंचे बरोबर एक तडकाफडकी बैठक आपयल्या. त्या बैठकीन ते आसत बसलेले. थंय निर्णय काही जातलो तो शेवटी तुमच्या समोर येतलो, कारण आता काय दीस उरक ना. म्हाका दिसता नॉमिनेशन क्लोज जावपाक म्हाका दिसता 24 वरां उरक ना. आतां तशें जाल्यार कितको वेळ तुमी म्हटल्या त्या हेका की कितको वेळ म्हणून रावप, कारण लोकांची अपेक्षा आसा, लोकांची इच्छा आसा की आमी संघटीतपणे लढो दिवपाचो आणि कितके आमी ड्रॅग करीत वयतलो. वातावरण तसा विरोधी गटान बरा आसा, पोशक आसा, आनी ताका लागून तुज्या प्रश्नाक उत्तर ह्याच म्हणटे की उशीर जरी जालो जाल्यार प्रचाराक आयच्या दिसा पासून आमकां 10 दीस मेळटात. त्या 10 दिसांत शक्यतो जिल्हा पंचायतीच्या उमेदवारांक ह्या डोर टू डोर कॅम्पेनिंग करप इज अ मस्ट, कारण बहुतेक हे नवखे चेहरे असतात, खुबश्या घरांत परिचित नसतात. त्याच्यामुळे एका उमेदवाराक 3-4 अश्यो पंचायती येतात, काही उमेदवारांक 5 पंचायती येतात. ताका लागून डोर टू डोर कितक्या फास्ट आटपतले हो तितकोच हो विशय. ह्या जसं एसेंब्लीचं इलेक्शन जाता तसं इलेक्शन हें जायना. हेचो आयज आमी बघलो जाल्यार हय तशी मोठी आसता अशातलो भाग ना जो आमी विधानसभेच्या निवडणुकीक आसता तसो. पण तरी सुद्धा नवखे उमेदवार जरी असले जाल्यार तरुण असत उमेदवार हे घराघरान आपलो प्रचार पावयतले. आणि आरजी बरोबर कित्याक तुटली? आरजी बरोबर बोलणी असली ती आमच्या बरोबर तुटांक नसली. आमच्या बरोबर आमी जे 8 सीट, आमी सगळ्यांत मायनॉरिटी सीट आमची असले सगळ्यांत. आमच्यापेक्षा मातशे जास्त सीटाच्या सुरवातीच्या वाटाघाटींक हे रेव्होल्युशनरी गोवन्साचे असले आणि त्याच्या वयर काँग्रेस पक्षालो जो प्रॉमिनंट पार्टी आशिल्ली आसा. पण आमच्या बरोबर त्यांचं हे जाल्लो जो काय आमचे हे आसलो आता ओवरऑल आमचा टचअप आसला आणि ठरलेले बीन सीट शेरिंगान. पण मागीर काँग्रेसी बरोबर त्यांची बोलणी जाताना थंय काय जालें, कारण आमी तेतून अपेक्षित नसलो आणि उपस्थितय नसलो, त्यामुळे आमकां आतां कळंक ना काय एक्झॅक्ट जाला बघ. ओके, सगळ्यात पयलीं तुमकां नमस्कार. आतांच आमी आयज दीस बरो आसल्या कारणान आमी आमची अर्ज आमी तांकां व्हरून दिल्लो आसा. आमच्या मदीं पार्टीचे नॉर्थ गोवा अध्यक्ष दीपक कलांगूटकर आसा, आमची कॅन्डिडेट शिल्पा मामल, आनी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. आज सांगपाक एकूच म्हणजे की जिल्हा पंचायत निवडणूक ही 20 डिसेंबराक आहा आनी आज आमी अर्ज दाखल केला. ताका लागून आमकां धारगळ मतदारसंघात 24 बूथ येतात. सो आमी जास्त बूथ आमी ऑलरेडी कंप्लीट केल्लेले आहा. आता दीस कमी आसल्या कारणान आमी ते कवर करतले अशें आमकां, आनी आमचे लोकय सगळे आमचे जमले आनी लोकां कडसून आमकां अपेक्षा आहा की आमी बरी मार्जीन घेवन आमी एक विजय सरदेसायचे हाड आमी बरे बळकट जातले अशी लोकां कडल्यान अपेक्षा करता. ये शिल्पा. नमस्कार, हांव शिल्पा मामल, मोर्जी जिल्हा पंचायत निवडणूक गोवा फॉरवर्डचे पक्षांतून हांव निवडणूक लढयता. आनी फाटले 10-12 दीस जाले आमचे 21 बूथ आसात. तितून हांव सगळे करता. सद्या डोर टू डोर कॅम्पेन म्हणजे चालू आसा आनी ऑलमोस्ट आमचे कवर जाल्ले आसा ह्या 10-12 दिसां फाटले. आनी जास्तसो म्हणजे मोठो प्रतिसाद आसा म्हाका. आनी जास्तशी आमची लेडीज विंग आसात तेंच्यांनी बऱ्या पैकी म्हाका सपोर्ट केल्लो आसा. आनी म्हाका दिसता की एक बदल घडपाक जाय, त्या नुसार हांव फुडें सरलेलें आसा. विजयी झालो. सारख्या